महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH 28 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये गाराणं घेऊन या. अर्ज आणि कागदपत्र सोबत घेऊन येण्याचं जरांगे पाटील यांचं आवाहन. 29 तारखेच्या आंदोलनावर जरांगे पाटील ठाम. राजकीय कारणास्तव जात प्रमाणपत्र रद्द. राधाकृष्ण विखे पाटील यांचा अधिकाऱ्यांवर खापर. जारीतल्या शुक्राचार्यांचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा. आंदोलनाबाबत जरांगेंना फेरविचार करण्याचीही विनंती. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा. समन्वय समिती, मराठा आंदोलन आणि दिपकेंच्या आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. छगन भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल. 99% रिस्पॉन्स, तर या आबाला पुढे घ्या म्हणतो व्हिडिओची जोरदार चर्चा. शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीमध्ये 6,36,000 शेतकऱ्यांना लाभ. कर्जमाफीसाठी 50,000 86 कोटी रुपये वितरित. रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट. पुणे सायबर पोलिसांकडून अंधारे, मिरगे, रुपाली ठोंबरेंसह 17 जणांवर गुन्हा दाखल. बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा. मुंबईतील आलिशान रुस्तुमजी क्राऊन इमारतीमध्ये पालिकेची कारवाई. बड्या नेत्यांच्या अनधिकृत फ्लॅटवर हातोडा. केसरकर, सदा सरवणकर, संजय राठोडांच्या फ्लॅटचाही समावेश. सीजेपीची पुन्हा एकदा दिल्लीमध्ये आंदोलनाची हाक. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे सीजेपी पुन्हा एकदा आंदोलन करणार. 5 सप्टेंबरला दिल्लीत शांततापूर्ण मोर्चा काढणार. मुंबईत मराठी रिक्षा चालकांची मुजोरी. कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्ती विरोधात आंदोलन. रिक्षा रस्त्यावर उभ्या करून सरकारच्या मराठी सक्ती निर्णयाचा विरोध. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिंदेची शिवसेना आता जेनझींवर लक्ष केंद्रित करणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे उद्या जेनझींसोबत संवाद साधणार आहेत. शिवसेनेकडून युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्या संध्याकाळी अंधेरीमध्ये 6:30 वाजता खासदार श्रीकांत शिंदे हे जेनझींशी संवाद साधतील. या दरम्यान युवांच्या समस्या, अडचणी आणि भविष्यातील अपेक्षा श्रीकांत शिंदे हे जाणून घेणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भुजबळ सोडा, आमदार खासदारांनाही माझी धास्ती आहे असं वक्तव्य हाके यांनी या व्हिडिओमध्ये केलंय. 99% रिस्पॉन्स, तर या आबाला पुढे घ्या म्हणतो असंही हाके या व्हिडिओमध्ये म्हणताना पाहायला मिळतात. झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही. बघूया तो व्हिडिओ काय. रिस्पॉन्स मला आहे ना 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हाकेला आहे. मग मी त्या क्राऊडला सांगतो नाही आबाला पुढे घ्या, नाही आबाला बोलू द्या, नाही आबाच्या नावानं घोषणा मी करतोय ना. हे भुजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. आजच तुमचा एक नवीन व्हिडिओ समोर आला. तुम्ही त्याच्यावर नवनाथ आबा वाघमारे आणि भुजबळावर टीका करता. खासदार आमदार मला घाबरतात, त्यांना नाही. हा काय प्रकार आहे? असं काही बोललो नाही मी. हे बघा, मी आणि नवनाथ आबा गेल्या 3.5 वर्षापासून रात्रंदिवस सभा घेतोय, मिटिंगा घेतोय, आंदोलनं करतोय, उपोषणं करतोय. अरे आम्ही माणसं आहे. आमच्यामध्ये मतभेद, भांडणं, मारामाऱ्या होणार ना. कुणाला इंटरेस्ट आहे हो असा ज्या व्हिडिओमध्ये चेहराही दिसत नाही खाजगीतल्या बैठकीमधला. कुठला व्हिडिओ? इथला घरातलाच आहे. कोणी काढला? कोणी काढला तर काय माहित, बघू ना. अहो चोरून, अरे हेकण्यानं, अरे जाहीर भूमिका घेतली ना ओबीसीचं आरक्षण संपलंय म्हणून. काल भुजबळ साहेब म्हणले ना ओबीसीचं आरक्षण संपलं नाही. मी म्हणतो ना ओबीसीचं आरक्षण संपलंय, जाहीर भूमिका. लावा ना बातमी. तर जरांगेंच्या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली. मात्र याच आंदोलनावरून आता मंत्री तसंच ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जुंपली आहे. 22 लाख कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसी अडचणीत येत नाही का असा सवाल हाकेंनी विचारलाय. गावगाड्यातील ओबीसींचं आरक्षण गेलं तर तुम्हाला कसं कळणार असंही हाकेंनी म्हटलंय. जरांगेंची लढाई आमच्या विरोधात नसून सरकार विरोधात असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं होतं. तसंच ओबीसींना शांतपणे मिळत असताना मोर्चे कशासाठी असा सवालही भुजबळांनी ओबीसी संघटनांना विचारला होता. वेगळ्या जात पडताळणी रद्द का होत्या?
त्याला शासन उत्तर देत आहे. आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेनं करू. 22 लाख प्रमाणपत्र दिली गेली असतील तर ओबीसी अडचणीत नाही. निवडणुकीच्या अगोदर ओबीसी अडचणीत होता. सांगा बरं, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही आमच्या गुरुस्थानी आहात, तुम्ही जर मला कान पिरगाळून सांगितलं आंदोलन बंद कर, तर उद्यापासून आंदोलन बंद करतो. ज्या लढाईचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झाले ना लढाई एवढ्या मोठ्या. त्यावेळेला राजीनामा फेकून गेलो होतो मी. छगन भुजबळ काय असा काही याला मुद्दाम घाबरलेला आहे का चिकटलेला? पण सांगून जर कामं जर शांततेनं होत आहे तर मग मोर्चे कशासाठी? मंत्रिमंडळामध्ये बसून एसी मध्ये हवा खाऊन खाली ग्रास रूटला ओबीसीच्या मध्ये काय अंडर करंट आहे, काय तो सफर करतोय, हा ओबीसी सहन करतोय ना. तुम्हाला काय कळणार गावगाड्यातल्या ओबीसीचं कसं आरक्षण गेलंय ते? मग तुम्ही ज्या ओबीसीच्या मुद्द्यावर भुजबळांना मंत्रिपद दिले गेलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? 9च्या 9 मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, नाहीतर ओबीसीचं नाव घ्यायचं नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये. तर मराठ्यांची भांडण नको हे भुजबळांच्या लक्षात आलं असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादावर जरांगे पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांना शहाणपण आलंय असंही जरांगे पाटील म्हणाले. आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भुजबळ असून आपण बघतोय मराठ्यांची भांडण नको हे भुजबळांच्या आता लक्षात आलंय असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. भुजबळ असू तिकडे फिजबळ असू, फक्त एवढंच आहे की ते म्हातारपणाला शहाणं झालं बा. किमान त्याला वाटलं असं कुठं राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग हे नातू हे पण तू हे आमका आहे तामका आहे, मराठी बाजार उठून टाकते सगळ्यात. मग काय करतो हिंदून खतखतून हसतोय, आखे दात दिसते भोतेच्या हसताना. ते म्हणतो 52 गाळ्याच्या लाचांड गाळ्यात गुतलं ना, मर तिकडे आता तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्याच्यात त्या बाबतीत, आणि त्याला कायदा कळतो. भुजबळला कायदा कळतो. त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात, गॅजेट सरकारी दस्तावेज आहे, त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत, आणि हे आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात काय अवघड आहे? इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय? हे त्याच्या कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये 6,36,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. 50,086 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. $6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत. 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे, आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत. सगळी प्रक्रिया नीट चाललेली आहे, आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील. ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ. शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. 5,000 कोटी रुपये. यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. त्यामुळे आम्ही जी कर्ज
माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय. आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करतं. यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालपणी चहा विकल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडेन असं ओपन चॅलेंज खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला दिलंय. मोदींनी चहा कधी आणि कुठे विकला असा सवालही राऊतांनी उपस्थित केलेला आहे. हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है. देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया. तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है, ये भारत के जनतंत्र की ताकत है, ये भारत में हमारी युवा शक्ति की ताकत है. तो मैं आपको दावे के साथ कहता हूं, यहां बैठा हुआ कोई भी व्यक्ति अगर मन में ठान ले तो हमारा लोकतंत्र और हमारा संविधान उसको मुख्यमंत्री बना सकता है, कोई उसको रोक नहीं सकता. परत ते खोटं बोलत आहेत, ते परत खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तिथं आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, असे ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. संजय राऊत, दंतकथा काय असतात आणि तुमच्या जंतकथा काय आहेत महाराष्ट्र बघतोय. तुमची पोटदुखी होते कारण तुमच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चहा विकला का नाही हे गुजरातच्या जनतेला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो. आणि जनाब संजय राऊतांना माझा सवाल आहे, तुम्ही दाऊदची कॉलर पकडली होती, दाऊदची कॉलर पकडलेला व्हिडिओ किंवा फोटो जनाब संजय राऊतांकडे आहे का? मुंबईतील अंधेरीमध्ये पार पडलेल्या कावड यात्रेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नितेश राणे वादात सापडलेले आहेत. हिंदूंकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याच्या विरोधात त्रिशूळ वापरणार असा इशारा नितेश राणे यांनी दिला आणि त्रिशूळ वापरण्यात आपली PhD असल्याचंही नितेश राणे म्हणालेत. तर अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणानंतर कुठल्या राजकीय बिळात लपला होता असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंना केलेला आहे. मी मत्स्य आणि बंदर मंत्री बरोबर हिरव्या सापांचं संगोपनाची पण मंत्रालय माझ्याकडेच आहे. अरे त्रिशूळ माझ्या हातात दिलेला आहे, तुम्हाला माहित आहे ते वापर करण्यामध्ये माझी PhD आहे. योग्य वेळी वापर करेन. जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी, त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी, जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूल दिलेला आहे. नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हान सुद्धा केलं होतं. खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही ती वेगळी गोष्ट आहे. मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती. पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10 रुपये, 100 रुपये, 1 लाख रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1500 कोटीचा भ्रष्टाचार झाला, तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो. नाही, मी तेव्हाही बोललेलो, तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. पण तुझ्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते आहे त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडलं नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बास तुला टोचेल म्हणून
हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारांनी थोबाड उघडावं ना, थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्याला त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी मराठी माध्यमांच्या शाळांची दयनीय अवस्था आणि अपुऱ्या शैक्षणिक पायाभूत सुविधांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे. जर सरकारने वेळेवर आर्थिक मदत दिली असती तर अर्थसंकल्पामध्ये वाढ केली असती तर राज्यातील अनेक मराठी शाळा बंद होण्यापासून सहज वाचवता आल्या असत्या असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. तसंच कुंभमेळ्यासाठी वाटप केलेल्या एकूण अर्थसंकल्पापैकी 0.1% रक्कम जरी शिक्षणावर खर्च केली असती तर महाराष्ट्रातील 100 ते 150 मराठी माध्यमांच्या शाळा बंद होण्यापासून वाचवता आल्या असत्या अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. कुंभमेळ्यासाठी 32,000 उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी दे. 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या. आणि मी हे तुम्हाला आग्रहाने, आवर्जून आणि स्वानुभवाने सांगतो. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.